उपास्य दैवताच्या जवळ उपआसन घालून बसायचं आणि उपासना करता करता त्या दैवताशी एकरूप होऊन जायचं. एकरूप होऊन जाण्यासाठी काय करायचं, तर त्याची आवड जी आहे ती माझी आवड झाली पाहिजे. आता त्याची आवड काय आहे, तर त्याला निष्काम कर्म आवडतं, नंतर निष्काम उपासना आवडते. आता निष्काम कर्म म्हणजे त्या कर्माच्या पोटी कुठलंही काहीही भगवंताकडे न मागणं. आपल्या वाट्याला जे कर्म आलेलं आहे ते अतिशय निष्कामतेने करत राहणं. उपासना पण त्याच पद्धतीची आहे. देवाची उपासना जी करायची आहे, की देवाला म्हणायचं की तू हवा म्हणून, देवापासून काही हवं म्हणून मला उपासना करायची नाहीये. दशक 8वा श्रवण निरूपणाचा आहे. का दासबोध ग्रंथामध्ये प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष असे श्रवणाचे 5 समास आलेले आहेत आणि समर्थांनी या 5 समासांमधून म्हणजे वेगवेगळ्या भूमिकेतून श्रवणाचं स्वरूप स्पष्ट केलेलं आहे. चौथा समास नवविधा भक्तीमधला तो श्रवणाचा आपण बघितला. त्याच्यामध्ये समर्थ म्हणतात, की काय-काय ऐकत जावं? कर्ममार्ग ऐकत जावे, उपासना मार्ग ऐकत जावे, ज्ञान मार्ग, योग मार्ग, ध्यान मार्ग याबद्दल सगळ्यांबद्दल श्रवण करा असं समर्थ आपल्याला सांगतायत. पण आता हा जो समास आहे, याच्यामध्ये श्रवणाची व्याप्ती जी आहे, ती व्याप्ती व्यापक झालेली आहे. आता इथे श्रवण जेव्हा समर्थ असं म्हणतात, तेव्हा त्याच्यामध्ये श्रवणाबरोबर मनन आणि निदिध्यासन जे जे आपण श्रवण केलेलं आहे, त्यानुसार प्रत्यक्ष आचरण. तर हे आचरण कधी होईल? तर ते श्रवणामध्ये मला पटलेलं असेल तर. आणि श्रवणामध्ये मला एखादा विचार पटला आणि त्या पटलेल्या विचाराने अंतःकरणामध्ये मूळ धरलं म्हणजे तो दृढ झाला, तर तो विचार प्रत्यक्ष आचरणात त्याचं रूपांतर होतं. आणि इथपर्यंत श्रवण. आता श्रवणाची एक शास्त्रशुद्ध व्याख्या आपण बघितली होती. पण परत आज आपण पाहूया. अद्वैताला अनुकूलाचा स्वीकार आणि अद्वैताला प्रतिकूलाचा त्याग अशा पद्धतीने वेदांत वाक्याच्या तात्पर्याच्या निश्चयाला श्रवण असं म्हणतात. जरा जड आपल्याला ही व्याख्या वाटते, पण अगदी सोपं आहे आपण समजावून घेतल्यानंतर. अद्वैताला अनुकूलाचा स्वीकार म्हणजे अद्वैताला जे जे अनुकूल विचार आहेत त्यांचा स्वीकार करायचा म्हणजे त्याचं श्रवण करायचं आणि त्याला जे प्रतिकूल आहे असं श्रवण साधकाने करायचं नाही. आणि असा जेव्हा अनुकूलाचा स्वीकार आणि प्रतिकूलाचा तो त्याग करत राहतो आणि अनुकूलाबद्दल जेव्हा बुद्धीचा निश्चय होत राहतो, बघा आधी पटल्यानंतर बुद्धीचा निश्चय होतो, नंतर दृढ निश्चय होतो आणि त्यातून जे वेदांत वाक्याचं जे तात्पर्य निघतं. आता हे वेद म्हणजे हे सगळं वेद म्हणजे वेदवाङ्मय, संत वाङ्मय. आता वेदवाङ्मय, संत वाङ्मयाने सोपं करून सांगितलेलं आहे. पण सगळे संत एकमुखाने सांगतात, की काय आहे तर मोक्ष म्हणजे काय जीव ब्रह्मैक्य. जे जीव आणि ब्रह्म यांचं ऐक्य होणं किंवा भक्त आणि भगवंत यांचं ऐक्य होणं म्हणजे वेदांत वाक्याच्या तात्पर्याच्या निश्चयाला. म्हणजे हा संपूर्ण संत ग्रंथांमधून तात्पर्य काय सांगायचंय संतांना आपण सोपं करून घेऊ आपल्यासाठी. जरा आपल्याला ही जड वाटते व्याख्या. वेदांत वाक्याचं तात्पर्य. आता वेद सोपे संतांनी करून सांगितलेले आहेत आणि सगळ्या संत ग्रंथांमध्ये दासबोध असू देत, ज्ञानेश्वरी असू देत, तुकाराम गाथा असू देत, कुठलेही संत ग्रंथ असू देत, त्याच्यात काय आहे तर मोक्ष हेच फळ सांगितलेलं आहे. आता म्हणायचं तर फळ, मोक्ष सिद्धी म्हणा. ज्ञानेश्वरीमध्ये पण माऊली म्हणतात, येथा अविद्या नाशू हे स्थळ, तेणे मोक्षोपादान हे फळ, ही दोहीसी केवळ साधन ज्ञान. ते ज्ञानेश्वरीमध्ये पण ज्ञानदेव काय सांगतात, आता केवढा मोठा विस्तार ज्ञानेश्वरीचा केलेला आहे, पण तरी मोक्ष हे फळ आहे. अगदी त्याचप्रमाणे झाले साधनाचे फळ, संसार झाला सफळ, निर्गुण ब्रह्म ते निश्चळ अंतरी बिंबले. एवढा मी दासबोध सांगितलाय. समर्थ म्हणतात ही साधनं जी ग्रंथामध्ये सांगितलेली आहेत, ती कशासाठी सांगितलेली आहेत, तर निर्गुण ब्रह्म ते निश्चळ अंतरी बिंबले. ह्यालाच काय म्हटलेलं आहे, मोक्ष म्हटलं आहे. तसा म्हणून वेदांत वाक्याचं तात्पर्य काय आहे तर संत ग्रंथांमध्ये संतांनी सोपं करून सांगितलंय, की मोक्ष ब्रह्म सत्य जगन मिथ्या. अगदी शास्त्रीय व्याख्या जर आपण बघितली तर. म्हणजे श्रवण झाल्यानंतर काय झालं पाहिजे, बुद्धीचा निश्चय झाला पाहिजे, नवे नवे तसा अनुभव आला पाहिजे की मीच ब्रह्म आहे म्हणजे जीवच ब्रह्म आहे. आता श्रवण निरूपणाचा हा 7व्या दशकातला 8वा समास आहे. त्यात समर्थ पहिल्याच ओळीमध्ये आपल्याशी बोलतात,
ते म्हणतात, ऐका परमार्थाचे साधन, जेणे होय समाधान, ते तू जाणगा श्रवण निश्चयसी. हे परमार्थाचं साधन जे आहे ते काय तर श्रवण आहे. अत्यंत महत्वाचं असे श्रवण साधन आहे. आणि म्हणून नवविधा भक्तीमध्ये सुद्धा श्रवण निरूपणाचा पहिला समास समर्थ सांगतात. आणि 5 समास प्रत्यक्ष अप्रत्यक्ष रीतीने आपल्या समोर या ग्रंथामध्ये समर्थांनी सांगितलेले आहेत. म्हणजे श्रवणाला किती महत्व आहे यावरून आपल्या लक्षात येतं. बघा इथे परमार्थाचं साधन म्हटलंय. म्हणजे ही काय सांगितलीत आपल्याला? साधनं सांगितलेली आहेत. आणि साध्य काय आहे तर मोक्ष आहे. आता मोक्ष हे जे साधन आहे बघा, मुक्ती ज्याला आपण म्हणतो. आता मोक्ष म्हणजे आपण विचार केलेला आहे बरेच वेळेला. आता आपण हा अभ्यास वर्ग आपला सुरू आहे दासबोध ग्रंथाचा. त्यामुळे ते परत परत तो विचार येऊन जातो. पण आता श्रवण निरूपणाचा समास आहे. त्यामुळे तत्कथनम, तत्वचनम, तत्श्रवणम, परत परत तेच ऐका, तेच बोला, तेच सांगा. मग आता परत आपण तेच सांगूयात. मोक्ष म्हणजे काय तर निरपेक्ष आनंद. आता समर्थ म्हणतात की जन्मानंतरचा मोक्ष समर्थांना मान्य नाहीये. ते काय हेची देही हेची डोळा. संत काय म्हणतात? हेची देही हेची डोळा, भोगू मुक्तीचा सोहळा. म्हणजे याच देहामध्ये निरपेक्ष आनंदाची प्राप्ती करून घेण्याला मोक्ष असं म्हटलंय. म्हणजे साध्य माझं काय आहे तर मोक्ष आहे. म्हणजे जीव आणि ब्रह्म यांचं ऐक्य झालं की ब्रह्म हे आनंदरूप असल्यामुळे जीव आनंदरूप होतो. एक आपलं समीकरण जे आहे ते सोडवून घेऊ. जी इज इक्वल टू ब्रह्म, ब्रह्म इज इक्वल टू आनंद. म्हणजे जीवच कोण होतो तर आनंदरूपच होऊन जातो. मग हे एवढंच आहे आपल्या समोर साधन ठेवलेलं आहे, साध्य ठेवलेलं आहे. हे इतक्या उंचीचं आणि इतक्या दर्जाचं साध्य असल्यामुळे साधन पण कसं पाहिजे तर साधन पण तेवढंच समर्थ पाहिजे. साध्य जे आहे ते मोक्ष आहे, साध्य आहे. त्यामुळे साधन सुद्धा कसं पाहिजे तर तेवढंच सामर्थ्यवान साधन पाहिजे. असं सामर्थ्य ज्या साधनामध्ये आहे ते श्रवण हे साधन आपल्याला समर्थ इथे सांगतायत. म्हणून ऐका परमार्थाचे साधन, जेणे होय समाधान. आता हे समाधान म्हणजे सम्यक आधान, म्हणजे अंतःकरण वृत्तीचं समाधान हा एक अर्थ आहे. आणि असं समाधान झाल्यानंतर ते कायम स्वरूपी जे टिकतं, असं समाधान या श्रवणाने झालं पाहिजे. आता ह्याच्यामध्ये आता मी म्हटल्याप्रमाणे श्रवणाची जी व्यापकता आहे ती समर्थ आपल्याला इथे सांगतायत, की श्रवणाचं रूपांतर मननात झालं पाहिजे, मननाचं रूपांतर निदिध्यासनामध्ये झालेलं असलं पाहिजे. आणि असं जेव्हा होतं तेव्हा श्रवण पूर्ण झालं असं म्हटलं जातं. त्याला साधं उदाहरण आहे. जेव्हा आपण आहार जो आहे तो आहार सकस आहार घेतो. आता प्रोटीनयुक्त आहार असेल, फायबर त्याच्यामध्ये असावेत. आता सत्वगुणाचा जो आहार असतो, असा सत्वगुणाचा आपण जर आहार घेतला, तर ते खाल्लेलं जे अन्न आहे, ते आपल्याला पचतं आणि तो सत्वगुणी आहार जो आहे, तो मनावर सुद्धा काम करतो. म्हणजे मन सुद्धा आपलं सत्वगुणी होतं. आपण एखाद्याला सहज बोलता-बोलता म्हणतो, की "छान बरं का तू सत्वगुणी अन्न खात असेल, तर ते शरीरावर पण दिसतं." मग अगदी याच पद्धतीने जे आपण श्रवण केलेलं असतं, म्हणजे जे आपल्या बुद्धीला श्रवण केलेलं असतं, ते आपल्याला पटलं पाहिजे. पटलेलं आहे ते आचरणात आलं पाहिजे आणि आचरणात आलेलं त्याचं रूपांतर निदिध्यासनात झालं पाहिजे. आज मी श्रवण केलं आणि उद्या लगेच आचरणात येईल, असं होत नाही. एक म्हण सुद्धा आहे, की लगेच तूप खाल्लं की रूप येत नाही आणि म्हणून यथार्थ श्रवण व्हावं लागतं. श्री गुरु मुखातून श्रवण व्हावं लागतं. अद्वैत ग्रंथाचं श्रवण व्हावं लागतं. संप्रदाय शुद्ध श्रवण व्हावं लागतं. सत्संगतीमध्ये श्रवण व्हावं लागतं. आता ह्याच्यानंतर पण श्रवण निरूपणाचा 9वा समास आहे. त्याच्यामध्ये ह्या सगळ्यांचा उहापोह समर्थांनी केलेला आहे. त्यावेळेस त्या समासाचा विचार होईल. त्यावेळेस ह्या सगळ्या गोष्टींचा विचार आपण करणारच आहोत. आता इथे समर्थ पुढे म्हणतायत, की श्रवणे आतुडे भक्ती, श्रवणे उद्भवे विरक्ती, श्रवणे तुटे आसक्ती विषयांची. आता श्रवणाने काय काय होतं याची एक यादी समर्थांनी या 5-6 ओव्यांमध्ये दिलेली आहे. श्रवणाने काय होतं तर अंतःकरणामध्ये भक्ती निर्माण होते. बघा डॉक्टर काकांच्या प्रवचनाला एक गृहस्थ आले होते. डॉक्टर काकांचं एक तासभर प्रवचन भक्तीवरचं त्यांनी श्रवण केलं आणि त्याच्यानंतर त्यांनी प्रामाणिकपणे अशी प्रांजळ कबुली दिली, की तुम्ही जे आत्ता तासभर सांगितलं श्रीकृष्णाबद्दल कशी भक्ती अंतःकरणात असावी, पण त्या गृहस्थ म्हणाले, की माझ्या अंतःकरणात अशी भक्ती नाही. तर मी काय करू? डॉक्टर काकांनी असं उत्तर दिलं,
की अशी भक्ती नाही ना, मग आत्तापासून तुम्ही श्रवणाला सुरुवात करा आणि ती भक्ती माझ्या अंतःकरणात कशी निर्माण होईल तसा प्रयत्न करा. मग काय करा तुम्ही? तर नामसंकीर्तन, गुणसंकीर्तन, लीला संकीर्तन म्हणजे आता भागवत ऐका, रामकथा ऐका, भगवंताबद्दल बोला. बोलता येत असेल तर बोला, नाहीतर श्रवण करा सातत्याने. जिथे असं श्रवण चाललेलं असतं म्हणजे प्रवचनं, कीर्तनं, भागवत कथा, रामकथा जिथे चाललेल्या असतात तिथे जाऊन बसा. सातत्याने ते ऐकत राहा. त्या भगवंताच्या सहवासात राहा आणि जेव्हा तुम्ही सहवासात राहाल, तेव्हा तुमच्या अंतःकरणामध्ये ती भक्ती निर्माण होईल. म्हणून श्रवणे आतुडे भक्ती. कारण सातत्याने ऐकल्यामुळे अंतःकरणामध्ये ते प्रेम जे आहे ते वृद्धिंगत होत राहतं. ती भक्ती जी आहे ती भक्ती वाढती राहते आणि म्हणून सातत्याने श्रवण करावं. आणि एक वेळ अशी येते की मग आता भगवंतच हा फक्त प्रेमाचा विषय राहतो. बाकी दुसरा विषयच राहत नाही. म्हणून हे श्रवण समर्थांनी श्रवणामध्ये जे सांगितलं ना एवढं आपल्यासमोर या ओव्या ज्या आहेत त्या ओव्या सांगितल्यात, त्या श्रवणातून कुठून कुठपर्यंत त्या साधक तो जातो, त्याची प्रगती होते. प्रगती इथपर्यंत होते की जीव ब्रह्मैक्य होतं, इथपर्यंत तिची प्रगती होऊन जाते. मग आता असं होत का नाही? तर दुसरा विषय आहे की आपल्या अंतःकरणात प्रेम आहे. प्रत्येकाच्या अंतःकरणात प्रेम आहे. कारण आपण जन्माला आल्यापासूनच आपल्या अंतःकरणात ते प्रेम आहेच. सहजच प्रेम आहे. पण ते प्रेम जे आहे ते कोणाप्रती असतं आपलं? तर आपलं आपल्या कुटुंबियांप्रती असतं. माझा पती, माझी पत्नी, माझा मुलगा, माझी मुलगी म्हणजे जसं एक आपण म्हणू की ते कालवे काढतात की नाही, त्या कालव्याप्रमाणे ते पाणी सगळीकडे जातं. अगदी त्या पद्धतीने हे प्रेम जे आहे ते आपलं इतक्या ठिकाणी वाटलेलं असतं आणि राहिलं तर मग भगवंताकडे. मग आता हे प्रेम जर वृद्धिंगत करायचं असेल, तर सातत्याने श्रवण करावं लागतं. संत चरित्र ऐकावी लागतात. नंतर अजून संतांनी कसं प्रेम केलेलं आहे, तसा प्रपंच हा प्रारब्धावरती त्यांनी सोडून दिलेला आहे. पण प्रारब्धावरती सोडून दिला म्हणजे कर्तव्य कर्माला ते कधीही चुकलेले नाहीयेत. एकनाथ महाराजांचा प्रपंच जर आपण बघितला, तर त्यांनी आपलं कर्तव्य कर्म जे आहे ते अतिशय व्यवस्थित केलेलं आहे. मग पण भगवंताची भक्ती सुद्धा तितक्याच प्रेमाने केलेली आहे. बघा संत आपलं नातं जे आहे ते भगवंताशी जोडतायत. समर्थांचा एक अभंग आपल्या समोर आहे. तूच माझी माता, तूच माझा पिता, तूच माझा बंधू आहेस, तूच माझी भगिनी आहे. असाच तुकोबांचा पण अभंग आपल्याला बघायला मिळतो. कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता. सगळी नाती ही भगवंताशी संतांनी जोडलेली आहेत. मग संपूर्ण त्यांच्या अंतःकरणाचा जो प्रवाह आहे प्रेमाचा, तो भगवंताकडेच प्रवाहित होतो आहे. मग अशा आपण जेव्हा संत चरित्र ऐकतो किंवा असं कीर्तन प्रवचनातून आपण भगवंताबद्दल ऐकतो, तेव्हा हळू-हळू आपल्या अंतःकरणात सुद्धा त्या भगवंताबद्दल प्रेम निर्माण व्हायला मदत होते. कारण एकच शाश्वत आधार जो आहे, तो मला भगवंताचा आहे. आणि बाकी सगळे कसे आहेत तर व्यावहारिक सत्तेमध्ये मला ते आधार लागणार आहेत. पण ते शाश्वत नाहीयेत. ते अशाश्वत आहेत. मग असं त्यांच्यापाशी बोलायला जायचं का हो? अजिबात बोलायला जायचं नाही. त्यांना काही सांगायचं नाही. पण आता त्यांच्याबद्दल सगळं व्यावहारिक सत्तेमध्ये जे काही आहे ते व्यवस्थित प्रेमाने करायचं. पण अंतःकरणातून आधार कुणाचा ठेवायचा तर त्या भगवंताचा आधार. माझं मन अखंड त्या भगवंताशी जोडून ठेवायचं. ही कला जर साधकाला जमली तर इथे जे समर्थ म्हणतायत, की श्रवणे आतुडे भक्ती म्हणजे भक्ती प्रेम जे आहे, हे भगवंताबद्दल निर्माण व्हायला अंतःकरणामध्ये हळू श्रवणाने जी आहे, ती श्रवणाने मदत होते. आणि असं प्रेम भगवंताकडे जर साधकाने ते वृद्धिंगत राहिलं साधकाच्या अंतःकरणातलं, तर हळू प्रपंचातली आसक्ती आपोआपच कमी होते. ते मुद्दामून काही करायला लागत नाही. बघा का भगवंताबद्दलची गोडी निर्माण झाली, की नात्यांमधली जी आपली आसक्ती आहे ना, आता कसं प्रेमाचं रूपांतर आसक्तीमध्ये होतं बरं का. प्रेम असायला काहीच अडचण नाहीये. आता थोडंसं आपण इथे विचार करूयात, की आपल्याला एक प्रेम भगवंताबद्दलही प्रेम असतं, नंतर आपल्या प्रपंचाबद्दलही प्रेम असतं. पण आता प्रपंचातलं जे प्रेम आहे ते अनेक जन्मांपासूनचं असतं. आता भगवंतावरही असतं, पण फारशी आपल्याला आवश्यकता नसते. म्हणून प्रपंचातनं वेळ मिळाला तर आपण भगवंताचं काय होतं तर सवड मिळाली तर आणि मग आपण दिवसातला काहीतरी वेळ तो भगवंतासाठी ठेवतो आणि मग भगवंताचं करतो आणि परत आपण म्हणतो, मी इतका वेळ एवढं देवाचं केलं. आता देव माझं करतो का मी देवाचं करते?
खरं म्हणजे सगळं देवच माझं करत असतो. मी देवाचं काय करणार आहे? त्यांनी हे जग निर्माण केलं. त्यांनी मला त्याच्यामध्ये निर्माण केलं. सगळं त्यांनी निर्माण करून ठेवलेलं आहे. जे काही मी कमवते आहे, जे माझं प्रारब्धानुसारी, ते प्रारब्ध पण काय त्याचीच व्यवस्था आहे. त्याचा वेळ, काळ सगळं त्याचं आहे आणि एवढं सगळं वापरून आपण म्हणतो, की त्याच्यासाठी मी वेळ दिला, त्याच्यासाठी मी हे केलं. एक डॉक्टर काका नेहमी छान उदाहरण देतात, की एक रिटायर झालेले गृहस्थ त्यांचा मुलगा जो होता, तो कसा होता तर असा थोडा गुंड प्रवृत्तीचा होता. तर वडिलांना पेन्शन मिळत होतं. काय 5,000 पेन्शन मिळत असेल आणि तो वडिलांकडून ते 5,000 पेन्शन जे आहे ना, ते घ्यायचा दर महिन्याला आणि 4,000 स्वतः ठेवून घ्यायचा आणि ₹1,000 जेमतेम वडिलांना द्यायचा. बघा कसा होता. आता सगळे पैसे कोणाचे आहेत तर वडिलांचे आहेत. पण त्याच्यातले फक्त 4,000 स्वतः घेऊन ₹1,000 वडिलांना द्यायचा आणि परत उपकार की मी वडिलांना एवढे पैसे देतो. मग आता ह्या दृष्टांत संपला. मग या गुंडा मुलाप्रमाणेच आपण आहोत का? तर सगळा काळ, वेळ सगळं भगवंतानी मला दिलेलं आहे. आणि त्याच्यातलाच काही वेळ आपण काढून त्याला द्यायचा आणि मी म्हणायचं, की मी भगवंताचं करते. इतका नामजप मी केला, इतका वेळ मी पूजा केली. मग तर त्या गुंड मुलामध्ये आणि आपल्यामध्ये काय फरक राहिला? आणि म्हणून जा की असं आहे, की प्रपंचाबद्दल कर्तव्य करा, प्रेमाने करा, पण प्रेमाचं रूपांतर आसक्तीमध्ये अजिबात होऊ देऊ नका. त्यांनी हे तुम्हाला व्यावहारिक सत्तेमध्ये हे कुटुंबीय जे आहेत, हे तुम्हाला काय दिलेले ती सगळी साधन आहेत. ती साधनं वापरायची आहेत. पण प्रेम आहे ना, ते भगवंतावर करावं आणि प्रेमाचं रूपांतर आसक्तीत झालं ना, तरी भगवंतावर चालतं. कारण भगवंत हा आसक्तीचा विषय झाला ना, तर प्रपंच आपोआपच काय होतो, तर तो फिका होत राहतो. आणि सगळ्या संत चरित्रांमध्ये, भागवत कथांमध्ये, रामकथांमध्ये अनेक प्रसंग आलेले आहेत. बघा जसं आहे, की गोरोबा काकांचा जर आपण प्रपंच बघितला, तर ते इतके विठ्ठल नामामध्ये दंग होते, की त्यांचं स्वतःचं मूल चिखल घालवताना पायाखाली तुडवलं गेलं, तरी सुद्धा त्यांना भान नव्हतं. म्हणजे किती विठ्ठलमय झालेले होते गोरोबा काका. मग असं चरित्र ऐकल्यानंतर आपल्याला वाटलं पाहिजे, अरे आपण एवढं होतो का विठ्ठलमय? का अजून प्रपंच आपल्या चित्तात ठाण मांडून बसलाय? म्हणून समर्थ म्हणतात, ह्या श्रवणे आतुडे भक्ती म्हणून अशी संत चरित्र श्रवण करत जावी, भागवत कथा श्रवण करत जाव्या आणि मग लक्षात येतं, बघा जो प्रामाणिक साधक आहे किंवा प्रामाणिक जो भक्त आहे आपण म्हणू, की जो भगवंताशी एकरूप होऊ पाहतो आहे. आता साधक हा ज्ञानी, भक्ती दोन्ही मार्गाने काय भगवंताची प्राप्ती करून त्याला घ्यायची असते. ज्ञानमार्गाने आणि भक्ती मार्गाने. मग जो प्रामाणिक आहे तो आपल्या अंतःकरणावर जर लक्ष ठेवत असेल, त्याच्या लक्षात येतं, की यार आपण संत चरित्र ऐकतो आहोत, पण एवढी आपल्या अंतःकरणामध्ये एवढी भक्ती, एवढं प्रेम निर्माण झालेलं आहे का? आपण प्रपंचासाठी किती रडतो. मग भगवंतासाठी मी कधी अश्रू गाळले आहेत का? की मला तुझी प्राप्ती होऊ देत. अखंड त्याचं अनुसंधान मला आहे का? तुझे रूप चित्ती राहो मुखी तुझे नाम, देह प्रपंचाचा दास सुखे करो काम. अशी स्थिती येतीये का मला? हे सतत तपासत राहायचं आहे. म्हणून श्रवणाचं रूपांतर मननात होणं खूप आवश्यक आहे. म्हणून समर्थाचे म्हणतात, की श्रवण, मनन, निदिध्यासन हे अजिबात या 3 पायऱ्या ज्या आहेत, त्या 3 माहिती असतात. पण आपण साधनेमध्ये जेव्हा आपण उतरवतो, तेव्हा ते आपल्याला त्याचं विस्मरण होतं. उतरवायला बघतो तेव्हा. श्रवण खूप होतं. खूप श्रवण सातत्याने चाललंय. पण श्रवणाचं मननात रूपांतर झालं नाही, तर ते साधनेमध्ये उतरत नाही आणि साधनेत उतरलं नाही, तर निदिध्यासनामध्ये त्याचं रूपांतर होत नाही. म्हणून श्रवणे आतुडे भक्ती, श्रवणे उद्भवे विरक्ती. आपोआपच भगवंताबद्दल आसक्ती निर्माण झाली, की प्रपंचाबद्दल विरक्ती निर्माण होते. आता विषय हा भगवंतच जर केला, संपूर्ण. आता आपल्याकडे जे उत्सव आहेत त्यासाठीच आहेत. पण कसं असतं, की उत्सवापुरतं आपण तिथे जोडलं जातो. अगदी झोकून देऊन काम करतो. पण उत्सव झाला, की आपण म्हणतो हुश्श झाले आता काय पडले 9 दिवस पार पडले. परत आपण आपल्या प्रपंचामध्ये रममाण होऊन जातो. तर असं करायचं नाहीये. तर ती भगवंताची भक्ती जे अंतःकरणातलं प्रेम आहे ते कसं सातत्याने वाढत राहील म्हणून 365 दिवस नवे-नवे आयुष्यभर कधीपर्यंत? तर जोपर्यंत मला आनंदाची प्राप्ती होत नाही, जीवब्रह्मक मोक्ष मला प्राप्त होत नाही, तोपर्यंत सातत्याने हे श्रवण करायचं आहे.
पुढे म्हणतात, श्रवणे घडे चित्तशुद्धी, श्रवणे होय दृढबुद्धी, श्रवणे तुटे उपाधी अभिमानाची. बघा, श्रवणे त्यांनी म्हटलंय की घडे चित्तशुद्धी. आता चित्तशुद्धी कशाने होते? त्यांनी म्हटलंय की निष्काम कर्माने चित्तशुद्धी होते आणि निष्काम उपासनेने जी आहे ती चित्त शांती होते. मग आता निष्काम कर्म म्हणजे काय? निष्काम उपासना म्हणजे काय? नंतर उपासना करणारा जो उपासक असतो त्यांनी उपासना करून कशाशी एकरूप व्हायचंय? तर आपल्या उपास्य दैवताशी एकरूप व्हायचंय. मग उपास्य दैवत माझं कसं आहे ते? वाच्यार्थाने ते जर सगुण साकार आहे, तर लक्षार्थाने ते निर्गुण निराकार आहे. हे संपूर्ण श्रवणाने ह्या सगळ्या गोष्टी आहेत, या समजावून घ्यायच्या आहेत. आता उपासना करणारा जो उपासक आहे, बघा एक नाटक होतं त्याच्यामध्ये एक वाक्य आहे, की "भटाला दिली ओसरी, भट हातपाय पसरी." आता खरं वेगळ्या अर्थाने आहे. पण उपासना करता अगदी उपासकाने कुठपर्यंत हातपाय पसरायचे आहेत? म्हणजे उपआसन म्हणजे उपास्य दैवताच्या जवळ उपआसन घालून बसायचं आणि उपासना करता त्या दैवताशी एकरूप होऊन जायचं. आता एकरूप होऊन जाण्यासाठी काय करायचं? तर त्याची आवड जी आहे, ती माझी आवड झाली पाहिजे. आता त्याची आवड काय आहे? हे आपण समजावून घ्यायचं. त्याला काय आवडतं? तर त्याला निष्काम कर्म आवडतं. नंतर निष्काम उपासना आवडते. आता निष्काम कर्म म्हणजे त्या कर्माच्या पोटी कुठलंही काहीही भगवंताकडे न मागणं. आपल्या वाट्याला जे कर्म आलेलं आहे, ते अतिशय निष्कामतेने करत राहणं. एक नेहमी उदाहरण दिलं जातं, भगवान सूर्यनारायण रोज उगवतात आणि भगवान सूर्यनारायण उगवायला लागले, की अंधार म्हणून काही राहतच नाही. कारण जिथे सूर्याचा प्रकाश आहे, तिथे अंधार नाहीच आहे. मग जर आपण सूर्याला म्हटलं, की तुझ्या उगवण्यामुळे अंधाराचा नाश होतो आणि नाश होतो अंधाराचा म्हणून आम्ही रोजची दैनंदिन कर्म आहे ते आम्ही करू शकतो आणि आम्ही तुझे फार ऋणी आहोत हे सूर्यनारायणा. तुझे अनंत उपकार आमच्यावरती आहेत. तर सूर्य काय म्हणेल हो? काय उत्तर देईल सूर्य? तर सूर्य म्हणेल, की मला अंधार म्हणजे काही माहिती नाही आणि अंधार नाहीसा करण्यासाठी मी उगवत नाही. पण तरी सूर्य वेळच्या वेळी उगवतो. त्यासाठी त्याला भगवंत काही पगार देत नाही, काही पेन्शन देत नाही, काही ग्रॅज्युइटी देत नाही. अगदी त्याप्रमाणे भगवंतानी मला जन्माला घातलेलं आहे, माणूस म्हणून. ते कशासाठी जन्माला घातलेलं आहे? भगवद्गीता तर स्पष्टपणे सांगते, की "अर्जुना, तुझ्या वाट्याला आलेलं नियत कर्म तू काय करतं? निष्कामतेने कर." तर मला जन्माला घातलंय, तर माझ्या वाट्याला आलेलं कर्म जे आहे, ते निष्काम कर्म अतिशय प्रेमाने करायचं. कुठल्याही फळाची अपेक्षा नाहीये. आता माझा संबंध ज्यांच्याशी येतो, माझे माझे कुटुंबीय असतील, शेजारी-पाजारी असतील, गल्लीतले असतील, जिथे मी उद्योग, धंदा, व्यवसाय करते, म्हणजे माझ्या आयुष्यात जे कर्म येईल, ते अतिशय त्या सूर्याप्रमाणे निष्काम करत राहायचं, प्रेमाने करत राहायचं, पण त्याच्या मोबदल्यात यत्किंचित सुद्धा फळाची अपेक्षा बाळगायची नाही. अगदी त्याप्रमाणे काय तर उपासना पण त्याच पद्धतीची आहे. भगवंताची उपासना जी करायची आहे, देवाची उपासना जी करायची आहे, की देवाला म्हणायचं की तू हवा म्हणून. म्हणजे देवाची उपासना कशासाठी आहे? की तूच मला हवा म्हणून देवाची उपासना करायची आहे. देवापासून काही हवं म्हणून मला उपासना करायची नाहीये. समर्थांची ओवी आहे. जनाचा लालची स्वभाव, आधीच म्हणती देव, म्हणजे काही देवा ऐसी वासना. जनाचा इतका लालची स्वभाव आहे, की देवासमोर जातानाच देवाकडून मला काहीतरी हवं आहे, आधीच ठरवून जातात आणि त्याच्याकडे काहीतरी मागतात. मग देव काय म्हणतो? तुला हवं ते मी दिलं. आता तुला मिळालं की नाही तुला हवं ते, मग तुझा माझा संबंध संपला. असं सातत्याने या सकामतेमुळे देवाचा संबंध जोडणं आणि तोडणं असं होतं. त्यामुळे देव कधीच प्राप्त होत नाही. म्हणून देवाला काय आवडतं हे त्याची आवड लक्षात घेऊन जी आहे ती साधकांनी त्या पद्धतीने उपासना करायची आहे. आणि म्हणून इथे म्हणते की तया सर्वात्मका ईश्वरा स्वकर्म कुसुमांची वीरा पूजा केली होय पारतोषा लागे. ती फुलं कर्माची सुद्धा सुगंधी असावीत आणि अतिशय सुंदर असावीत. आणि आता भगवद्गीतेमध्ये भगवंत म्हणतात की यत करोषि यदश्नासी यज्जुहोषि तदासी यत यत तपस्यसि कौंतेय तत् कुरुष्व मदर्पणम. हे कौंतेया, तू जे करतोस, जे खातोस, जे हवन करतोस, जे दान देतोस,
जे तप करतोस ते सगळं तू काय करतो, तू मला अर्पण कर. उगाच तू स्वतःकडे सगळ्या गोष्टी ओढवून घेऊ नको आणि त्या कर्तव्यानी जे कर्तव्य मी केलं असं म्हणून ते स्वतःला बांधून घेऊ नको. त्याला कर्मबंधन असं म्हटलं आहे. त्या कर्मबंधनाने तू बांधून गेलास तर तुला काय होईल, त्या कर्माचा बंध निर्माण होईल आणि परत परत तुला जन्माला यावं लागेल. कारण मी कर्ता म्हटलं की मी भोगता तिथे आलंच आहे. आता एक खूप छान विचार आहे त्याच्यामध्ये की भगवंतानी एवढी सृष्टी निर्माण केली. बघा ही सृष्टी किती, तो एकोन बहुश्याम संकल्प झाला, त्यांनी सृष्टी निर्माण केली. भगवंत म्हणतात की मी सृष्टी निर्माण करून त्या सृष्टीमध्ये शिरलोय पण मी कशातही लिप्त नाहीये. ही सृष्टी निर्माण करून काय केलं तर मी अतिशय अलिप्त आहे. मग त्या भगवंताने सृष्टी निर्माण केल्यानंतर त्याच्यात माझा जर छोटा प्रपंच असेल तर त्याच्यामध्ये मी लिप्त राहावं का? खूप सुंदर सुंदर विचार असतात आणि हे आपल्याला ग्रंथांमधून श्रवणाने जे ते समजत जातात आणि मग लक्षात येतं की खरंच की अरे माझा एक 5-6 माणसांचा प्रपंच आहे आणि मी मात्र सगळ्यांमध्ये लिप्त आहे. मी कुटुंब प्रमुख. काय आहे तर मी कुटुंब प्रमुख. आता डॉक्टर काका गमतीने असं म्हणतात की अहो या कुटुंब प्रमुख पद घेऊन इथे प्रवचन करायची आणि कुटुंब प्रमुख पद सोडायचं नाही. आता कुटुंब प्रमुख पद कसं असतं, ते उंबरठ्याच्या आतलं कुटुंब प्रमुख पद असतं आणि गोष्टी करायच्या ब्रह्मपदाच्या. आता सरपंच पद सोडल्याशिवाय पुढची पुढची पदं मिळतील का हो? त्याप्रमाणे कुटुंब प्रमुख पद जे उंबरठ्याच्या आतलं असतं. आता हे कशावर चाललेलं असतं? मी करता. आमचं लग्न झालं तेव्हा आमच्या प्रपंचामध्ये काही कुठल्याही गोष्टी नव्हत्या. अहो अगदी चमच्यापासून आम्ही सगळा प्रपंच जमवला आणि तो चित्तात इतका ठाण मांडून बसलेला असतो की नवीन पिढी आली तरी सुद्धा परत तिला तेच तेच सुनावणं होतं. आम्ही काय केला तर प्रपंच काडी काडी जमवून केला. कारण दुसऱ्या पिढीकडे सोपवावंसं वाटत नाही. कारण त्याच्यामध्ये आसक्ती असते. आता कुटुंब प्रमुख पद जर सोडता आलं नाही तर ब्रह्मपदाच्या गोष्टी करूच नाही त्याने. आणि म्हणून असा अभ्यास करायचा असेल तर पहिली हळूहळू आसक्ती जी आहे बघा, अगदी जर आपण विचार केला तर देहापासूनची आसक्ती आहे. मी माझा देह आणि माझ्या देहाच्या संबंधित जे सगळे हे कुटुंबादी आहेत ते सगळे. आता माझा देहच माझा नाहीये तर हे बाकी सगळे माझे आहेत का हो? ह्या सगळ्या गोष्टी ग्रंथाच्या श्रवणाने किंवा निरूपणांमधून आपल्याला ह्या कळतात. बरं श्रवण खूप होतंय आपलं. सध्या तर खूपच श्रवण होतंय. YouTube आहे, अजून अनेक अनेक प्रवचनकार आहेत, कीर्तनकार आहेत. पण श्रवणाचं रूपांतर मननात साधकांनी करावंच लागतं, नाही तर त्यांनी करायला पाहिजे. त्याला साधना असं म्हणतात. आणि ही मनन साधना जी आहे, ही खूप अत्यंत आवश्यक असते. कारण आता मी जर हा माझा देह नाहीये, तर हे संबंधित देह तरी माझे असतील का? पण तरी घरातला कुणाचा देह गेला तरी मला वाईट वाटतं की नाही? मग तिथे तो तात्काळ विचार जो आहे, सन्निधीची असावा विचार असं जेव्हा समर्थ म्हणतात, तो विचार आम्हाला तिथे आठवला पाहिजे आणि आठवल्यानंतर जी लाट व्हायची असते, तिथे ती थांबली पाहिजे आणि तरंगाच्या पातळीवरच तो अंतःकरण जे आहे ते शांत झालेलं असलं पाहिजे. बघा म्हणून हे जे सगळ्या गोष्टी आहेत ना, खूप दैनंदिन जीवनामध्ये जर आपण गोष्टींचा विचार केला म्हणजे हे शास्त्र जे आहे, संत विचार जे आहेत, तर आपण दैनंदिन जीवनामध्ये आपल्या बसवून घेतले म्हणजे लावून घेतले, तर खरंच कळतं की अरे, खरंच आपण इतक्या गोष्टींमध्ये आहे ना, ह्या भूमिका ज्या आहेत आपल्या इतक्या घट्ट आहेत. मग या भूमिका जोपर्यंत आपण सोडत नाही, तर बाकीचे विचार तर अजून खूप काय आहेत तर खूप लांब आहेत. म्हणून समर्थ आपल्याला काय म्हणतात, अरे बाबा सुरुवातीला तू करता म्हणू नकोस, रामाला करता म्हण. ज्या अर्थी सगळी सृष्टी भगवंतांनी निर्माण केली आहे, तर ती रामाने निर्माण केली तर रामाच आहे. तुझं त्याच्यामध्ये काहीही नाहीये. म्हणून मी करता ऐसे म्हणसी, तेणे तू दुःखी होसी. राम करता म्हणता पावसी, यश कीर्ती प्रताप. असा हळूहळू आपण जर विचार करायला लागलो तर समर्थ जे म्हणतायत की श्रवणे होय दृढ बुद्धी, श्रवणे तुटे उपाधी अभिमानाची. असा हळूहळू अहंकार जो आहे तो नाहीसा होत राहतो आणि हळूहळू माझं मीच्या जागी राम येतो. ते अनेक जन्मांच्या त्या गाठी ज्या अविद्येच्या आहेत, मी करता त्या इतक्या घट्ट असतात की त्या लवकर सुटत नाही. वर इतरांना पण सांगायचं असतं, मी हे केलं, मी ते केलं म्हणजे अजून त्या घट्ट होत राहतात. म्हणून शास्त्रशुद्ध अभ्यास, सत्संगतीमध्ये श्रवण असं सातत्याने करत राहिलं, तर अनंत जन्माचे संस्कार जे आहेत, ते
आपण पुसत राहतो. पुसायला मदत होते म्हणजे कारण नवीन संस्कार त्याच्यावरती करून घ्यावे लागतात. ते संस्कार जे आहेत ते असतातच. पण नवीन संस्कारांनी ह्या जुन्या ज्या घड्या, डॉक्टर काका खूप छान शब्द वापरतात, की या नवीन संतांच्या संस्कारांच्या, श्री गुरूंचे जे विचार आहेत, त्या संस्कारांच्या घड्या नवीन बसवून घ्यायच्या आणि त्या बसवून घेतल्या की हळू जुन्या घड्या ज्या आहेत, त्या जुन्या घड्या हळू पुसट होत राहतात. म्हणून श्रवणे निश्चय घडे, श्रवणे ममता मोडे, श्रवणे अंतरी जडे समाधान. म्हणून श्रवणे निश्चय घडे, जे श्रवणाने निश्चय होत राहतो. जे माझं आहे, आता मुळात मी आणि माझं हे जे बंधन आहे, ते हळूहळू काय होतं तर कमी होतं. का बरं कमी होतं? एक विचार लक्षात घ्या, की हे जग आहे, देहाती जगात हा नेहमी शब्द वापरला जातो. आता जगामध्ये सगळे विषय आहे. विषय कोण भोगतो? तर जीव भोगतो. आता जगच जर इथे मिथ्या असं म्हटलेलं आहे, तर त्याच्यामधलं हे सगळं मिथ्याच झालं की नाही? आता सत्य आहे काय? मग तिथे मी आणि माझं हे जे आहे, मग मी पण राहते आणि माझं पण राहते. त्याच्यातला मी पण मिथ्या होऊन जातो आणि माझे पण काय होतात तर मिथ्या होऊन जातात. म्हणून श्रवणे आशंका फिटे, श्रवणे संशय तुटे, श्रवण होता पालटे पूर्वगुण आपला. यथार्थ श्रवण ज्याला म्हणतात बघा, यथार्थ श्रवण हा खूप महत्वाचा शब्द आहे. जे शंका फिटे पर्यंत श्रवण. जर श्रीगुरुमुखातून जर यथार्थ श्रवण झालं तर कुठलीही शंका साधकाला राहत नाही. आपल्या मनात जो प्रश्न पडेल त्याचं उत्तर आपल्याला कुठेतरी श्रीगुरूंच्या मुखातून मिळून जातं. ती व्यवस्थाच तशी असते श्रीगुरूंची. त्यामुळे यथार्थ श्रवण श्रीगुरूंमुखातून करावं. आता श्रवणाने काय होतं? श्रवणे आवरे मन, श्रवणे घडे समाधान, श्रवणे तुटे बंधन देहबुद्धीचे. बघा आता श्रवणाने काय होतं तर स्वभावतः चंचल असलेलं मन जे आहे ते आवरलं पाहिजे हे कळायला लागतं. मुळात मन हे इतकं चंचल आहे. बघा प्रापंचिक लोक जे आहेत ती म्हणतात, हो आमचं मन सारखं काय जातं तर बघा सध्या पावसाळा सुरू आहे. पावसाळ्यामध्ये अनेक सेल लागतात. आता ज्या भगिनी आहेत, ज्या प्रापंचिक आहेत, आता एक छान असा विचार आहे की आता जीव जो आहे ना तो जीव मुळातच प्रापंचिक असतो. भगिनी म्हटल्यापेक्षा आपण जीव म्हणू. आणि त्याला प्रपंचाची गोडीच असते. त्याच्यामध्ये काही चूक काहीच नाहीये. कारण तो भोगण्यासाठीच या जगतामध्ये आलेला आहे. लगेच सेल लागले पावसाळ्यामध्ये की त्यांची धाव तिकडे असते. अनेक सेल पावसाळ्यामध्ये लागतात आणि मग त्या सेल कुठे लागले, काय लागले अशा लोकांना सगळी ती काय असते तर ती माहिती असते. पण आता साधक म्हणून मी जर साधना करतेय तर माझ्या लक्षात येतं बघा थोडी म्हणजे थोडी आपली विषयांकडची प्रवृत्ती असते साधकाची, पण असं काही एकदमच तो सिद्ध होऊन जात नाही. पण मला हे लक्षात येतं की आता मला तिकडे धावायचं नाहीये. आता माझं मन जे आहे ते मन तिकडे जाऊ द्यायचं नाहीये. म्हणून आता कारण मी ऐकलंय की मनाला आवरल्याशिवाय मला परमार्थ साध्य होणार नाही. चंचलही मन कृष्ण प्रमाथी बलवत दृढम, असं जेव्हा अर्जुन तक्रार करतोय भगवंताकडे की हे माझं चंचल मन जे आहे ते कसं मी आवरू, तेव्हा भगवंत काय म्हणतात, अभ्यासेन तू कौंतेय वैराग्येण च गुह्यते. हे अर्जुना तू अभ्यास कर. कशाचा अभ्यास कर तर त्या मनाला आवरण्याचा अभ्यास कर. आणि असा तू अभ्यास केला की ते मनाला वैराग्य प्राप्त होईल. मग आता हे जर मला माहिती आहे तर मग कितीही कोणीही माझ्या मैत्रिणी घरातले जरी सेलच्या दिशेने धावत असले, त्या दुकानात जाऊन किती 10-10 साड्या घेऊन येत असले, मला दाखवत असल्या तरी सुद्धा माझं मन कसं राहिलं पाहिजे, मला त्या विषयांकडे जायचं नाही. मग श्रीराम जय राम जय जय राम असं जर मन मला आवरता आलं, बघा मनाच्या श्लोकांचं आपलं चिंतन झालेलं आहे. मनाच्या श्लोकांमध्ये समर्थांनी जे आहे ते मनाला कसं आवरावं, मनाला कसं भक्तिपंथेची लावावं, मना सज्जना भक्तिपंथेची लावावे अशी आज्ञा देतायत त्या मनाला. त्या भक्तिपंथाला कसं लावावं हे सांगतायत. मग त्या पद्धतीने मनाला आवरून जर मला भगवंताकडे लावता आलं तर भगवंत कसा आहे, आनंद रूप आहे आणि मूर्तिमंत तिथे काय आहे तर पराशांती आहे. पराशांती म्हणजे ज्या क्षणी आपण नाम घेतो, आता भगवंत आणि भगवंताचं नाम हे काही वेगळं नाहीये. अंतःकरणात नाम सुरू आहे, मनाला आवरण्याचा अभ्यास सुरू आहे आणि त्या क्षणी माझ्या अंतःकरणात शांती निर्माण होते. आणि असं सातत्याने जर तो सराव साधकांनी करत राहिलं तर हे अनेक जन्मांचे जे जीवानी आपल्याला बांधून घेतलंय की मी जीव आहे आणि जीव आहे म्हणून या सगळ्या ज्या सुखदुःखात्मक हा संसार तो जीवन जगतो आहे ते हळूहळू ते काय होतात ते कमी व्हायला संसाराचं संसाराचे हे जे संस्कार आहेत जे अनंत जन्मांपासूनचे ते हळूहळू कमी व्हायला लागतात. म्हणून श्रवणे विपणच आहे,
श्रवणे धोका नये, श्रवणे नाना अपाये भस्म होती. जसं आता म्हटलं की मी करता आणि मी भोगता हे जे भ्रम आहेत, हे काय होतात तर दूर होतात. कारण मुळात काय आहे ना, साधकाला अडचण जी येते ना, ती इथेच येते. मी करता, मी करता, मी करता आणि मुळात त्याच्यावरतीच म्हटलंय, की "अरे तू कोण आहेस करता? जरा विचार करून बघ, की तू करतोयस का हे?" समर्थांची ओवी आहे पुढे, "किंवा नेणणे आडवे घातले, किंवा अभ्यासी घातले, हे कैसे कैसे झालं त्याचा तोची जाणे. तुला यश यावं म्हणून त्या पद्धतीने तशी व्यक्ती भेटावी आणि तुला अपयश यावं म्हणून त्या पद्धतीने तशी एखादी व्यक्ती भेटावी. हे कसं झालं? मला माहिती नाही. त्याचा तोची जाणे. तोच सगळं जाणतोय, तर मग तू यश आलं की म्हणतोस, की मी केलं आणि अपयश आलं की म्हणतो त्याच्यामुळे झालं. हेच मुळात सोडून टाक. हे तुझं काय तर हे प्रारब्ध जे आहे, या प्रारब्धाचे भोग आहेत. प्रारब्धात यश असेल, तर काय होईल? तर तुला यशच मिळणार आहे. तर प्रारब्ध ही कोणाची योजना आहे? तर भगवंतानी सृष्टी चालवण्यासाठी केलेली योजना आहे. पण प्रारब्ध निर्माण कुठून होतं? तर माझ्याच कर्मातून निर्माण होतंय ते. यश आलं तरी रामकृष्ण हरी, अपयश आलं तरी रामकृष्ण हरी. अशी जेव्हा आपण एक घडी बसवून घेतो, तेव्हा समाधान जे आहे, ते समाधान यत्किंचित सुद्धा बिघडत नाही. म्हणून आपल्याला ही मोक्षसिद्धी प्राप्त करून घ्यायची असेल, तर एवढं सगळं जे आहे साधना जी आहे, श्रवण साधना आणि मनन साधना ही समर्थांनी आपल्याला सांगितलेली आहे, की सत्संगतीमध्ये शास्त्रशुद्ध जे आहे, तर शास्त्रशुद्ध श्रवण करा. जे आज कळत नाही ते उद्या कळायला लागतं. जे उद्या कळत नाही ते परवा कळायला लागतं. बघा श्रवणाने त्या साधकाचा अधिकार वाढत राहतो. मी सुरुवातीला डॉक्टर काकांची प्रवचनं ऐकायचे, अगदी खूप सुरुवातीला. अ, कॅसेट्स आल्या होत्या आणि मी असे लावून ठेवायचे. तेव्हा बरेच वेळा त्या काकांच्या प्रवचनातून आपल्याला माहिती काका नेहमी सांगायचे, की "मी देह नाही, मी मन नाही, मी बुद्धी नाही. हा देह जाणार आहे. देह काय आहे तर तो टिकणारा नाहीये कायमस्वरूपी." आता मी असं वर-वर-वरती ऐकत होते. मग मला असं वाटलं, की आता प्रत्येक प्रवचनात काकांचं हे असतंच, की देह जो आहे तो देह म्हणजे मी नाही. तर मी असा विचार करायचे, की काय सारखं का तेच-तेच सांगतायत ना, की मी देह नाही, हा देह जाणार आहे, टिकणार आहे. कारण ते माझ्या कानावर सातत्याने पडायचं. कारण मी प्युअर प्रापंचिक होते त्यावेळेला. बाकी हा अभ्यास काही मी करत नव्हते. आणि असं मला थोडंसं नैराश्यात्मक वाटायचं, की सारखं काय मी देह नाही, मी देह नाही, मी देह नाही असं सांगतायत बाबा हे. पण जेव्हा मी अभ्यास करायला लागले, तेव्हा लक्षात यायला लागलं, की खरी मेघ जी आहे ती इथेच आहे. कारण हे जे महाभय आहे, म्हणजे त्याला नेहमी काका सांगतात, की हे मृत्यूचं जे महाभय आहे, याच्यातून का सुटका होत नाही? तर देह तादात्म्य जबरदस्त आहे. आणि देह तादात्म्य जबरदस्त आहे, त्यामुळे हा संपूर्ण प्रपंच जो आहे, हा घट्ट काय आहे तर धरून ठेवलेला आहे. त्यामुळे सातत्याने ते संस्कार जे आहेत, मी देह नाही म्हणजे स्थूल देह मी नाही, सूक्ष्म देह मी नाही, मी मन नाही, मी बुद्धी नाही, मी चित्त नाही, मी अहंकार नाही. असं जेव्हा आपण करत जातो, तेव्हा मग मी कोण आहे? तर मी ब्रह्म आहे. मग समर्थ म्हणतात, "देह बुद्धी ते आत्मबुद्धी करावी." मला सांगायचा इथे मुद्दा आहे, जे समर्थ म्हणतात, की सत्संगतीमध्ये जर श्रवण केलं, तर बद्धाचे मुमुक्षु होतात. मुमुक्षूचे तीव्र मुमुक्षु होतात. तीव्र मुमुक्षूचा साधक होतो आणि साधकाचे सिद्ध होतात. अशी छान आणि प्रत्यक्ष अनुभूती आपण ही घेत असतो. इथे समर्थांनी तर सांगितलेलंच आहे. पण साधकांनी प्रत्यक्ष अनुभूती घ्यावी, की काल मला खूप गोष्टी कळत नव्हत्या, आकलन होत नव्हत्या. आम्हाला परमार्थ काही समजत नव्हता. पण आज इतक्या वर्षांच्या श्रवणाने आम्हाला ह्या लक्षात यायला लागलेल्या आहेत गोष्टी आणि मग हळू संकल्पना स्पष्ट व्हायला लागतात. त्या शास्त्राचे बारकावे समजायला लागतात. आता शास्त्र संतांनी सोपं करून सांगितलेलं आहे. मग संतांची ओवी वाचल्यानंतर त्याच्या मागचं शास्त्र काय आहे? हे सूक्ष्म बारकावे बुद्धीला आकलन व्हायला लागतात. म्हणजे आपली बुद्धी सुद्धा काय व्हायला लागते तर सूक्ष्म व्हायला लागते. आणि हे सातत्याने श्रवण जेथे नाही श्रवण स्वार्थ, तेथे कैसा हो परमार्थ. समर्थ या समासामध्ये बोलतात. श्रवण स्वार्थ नाही म्हणजे सातत्याने काय करत राहता तुम्ही? श्रवण करत राहा. परमार्थासाठी जे श्रवण आहे आवश्यक, ते श्रवण करत राहा आणि ते केल्याशिवाय साधकाचा सिद्ध होणार नाही. सगळी साधना जी आहे ती श्रवणा वाचून केलेली फुकट जाते. म्हणून शास्त्र शुद्ध, संप्रदाय शुद्ध हे श्रवण हे साधकांनी केलंच पाहिजे. मग श्रवणाने काय होतं तर बुद्धी तीक्ष्ण होते, सूक्ष्म होते. पण आधी जी बुद्धी
प्रपंचातला श्रवण करत असते, म्हणजे प्रपंचाचा जी विचार करत असते, बघा प्रपंचात विचार करणारी बुद्धी स्थूल बुद्धी असते ती. म्हणून परमार्थाचं श्रवण करायला लागल्यानंतर ती बुद्धी सूक्ष्म होते. मग आता ती प्रपंचातली बुद्धी ओढून आणून आपल्याला श्रवणाला बसवावं लागतं तिला. म्हणून दिवसातून मी किती पारमार्थिक श्रवण करते याला सुद्धा खूप महत्व आहे. आणि श्रवण केल्यानंतर त्याच्यातला एखादा विचार तरी दिवसभरात माझ्या अंतःकरणात उतरतोय का, मूळ धरतोय का, रुजतोय का, याचा पण विचार साधकांनी करायचा आहे. कारण श्रवण तर खूप चाललेलं आहे सकाळपासून रात्रीपर्यंत, पण त्या सूक्ष्म बुद्धीला एखादा विचार जो आहे तो मला टिपता येतोय का, तो अंतःकरणात त्याचं मला मनन करता येतंय का, त्याचं निधिध्यासनामध्ये मला रूपांतर करता येते का? हे कधी होईल? जेव्हा बुद्धी तेवढी सूक्ष्म, सूक्ष्म, सूक्ष्म होत जाईल तेव्हा. डॉक्टर काका नेहमी म्हणतात, की बघा मोठी लाकडाची मोळी जर तिचं वजन करायचं असेल, तर मोठे तराजू असतात ते आपण बघतो, की मोठे-मोठे असे भले-भले तराजू असतात. पण जर केशराचं वजन माफ करायचं असेल, तर किती सूक्ष्म तराजू असतो. अगदी त्या पद्धतीने हे पारमार्थिक सिद्धांत जे असतात, भक्त म्हणजे काय, भक्ती म्हणजे काय, भगवंत म्हणजे काय, ह्या म्हणजे आपण जसं म्हणू की शुद्ध ज्ञान म्हणजे काय, जीव, जगत, ईश्वर, ब्रह्म, माया, ह्या सगळ्या संकल्पना जर स्पष्ट व्हायच्या असतील तर बुद्धी तितकीच सूक्ष्म करायला लागते. कारण स्थूल बुद्धीला तर हे सगळं सत्य वाटतंय. पण ह्या सत्यत्वाकडून मिथ्यत्वाकडे त्या बुद्धीला आणायचं असेल, जे तिला सूक्ष्म करायचे असेल, पण तत्व अतिशय सूक्ष्म आहे. त्यामुळे ती सूक्ष्म बुद्धी लागते. म्हणून श्रवणे विचार कळे, श्रवणे ज्ञान हे प्रबळे, श्रवणे वस्तू निवडे साधकासी. जे सार तत्व जे आहे, ब्रह्मही संकल्पना जी स्पष्ट कळायची असेल, आता स्पष्ट ब्रह्मही संकल्पना कशी समजावून आपण म्हणतो, आता एकमेव अद्वितीय ब्रह्म जे आहे तेच एकमेव सत्य आहे आणि बाकी सगळं काय तर मिथ्या आहे. पण हे सुद्धा शब्दांनी समजून घ्यावं लागतं. मायेनीच माया. आता आत्माराम ग्रंथाचा आपला अभ्यास सुरू आहे. मायेनेच हे सगळं कळायला लागतं. पण ही माया संपूर्ण मायेचा निराश झाल्यानंतर एकमेव अद्वितीय परब्रह्म ते अनुभवाने कळतं. पण त्या अनुभवाचं ज्ञानाच्या आधी हे सगळ्या ज्या संकल्पना आहेत, या शब्दांनी समजावून घ्याव्या लागतात. याला सद्बुद्धी लागते, याला सत्वगुणाची बुद्धी लागते आणि सत्संगतीमध्ये ही सद्बुद्धी जी आहे, या सद्बुद्धीचा विकास सातत्याने करत राहावा लागतो. आणि असा विकास करत राहिला, की हळू-हळू आपली कुसंगत पण काय आहे, बघा विसंगती आहे, कुसंगती आहे आणि सत्संगती आहे. म्हणून कुसंगती जी आहे ती प्रयत्नपूर्वक आपण म्हणू ना टाळायचीच आहे. आणि विसंगती घरामध्ये सुद्धा आपल्या असते. कारण आपल्याला परमार्थाला अनुकूल आपल्या कुटुंबियांमध्ये असतील असं नाही. पण तरी सुद्धा ती विसंगती जी आहे ती शांतपणे काय करायची आहे तर सोसायची आहे. आता सोसायची तरी हा शब्द सुद्धा कसा आहे हो? तर विवेकाने जी आहे, ती विवेकाने ती सोसायची आहे. आणि सत्संगती ही प्रयत्नपूर्वक सांभाळायची आहे. म्हणून श्रवणा ऐसे सार नाही. म्हणून श्रवण जे आहे, सगळं श्रवण करायचं आणि त्यातलं सार जे आहे, ते सार जे आहे ते बरोबर निवडायचं आहे. आता समास आपल्या समोर जो आहे तो खूप मोठा समास आहे. या समासामध्ये आपण जर बघितलं तर जवळ-जवळ 50 ओव्या आहेत. पण त्याच्यातल्या मुख्य ओव्यांचा ज्याचा विचार करायला पाहिजे अशा ओव्यांचा आपण विचार करणार आहोत. इथे समर्थ असं म्हणतात, की प्रवृत्ती किंवा निवृत्ती, प्रपंच असू देत किंवा परमार्थ असू देत, दोन्हीकडे पण श्रवणच करावं लागतं. आता श्रवण म्हणजे समजून घ्यावं लागतं. आता प्रपंचामध्ये सुद्धा काही प्रगती करायची असेल, काही गोष्टी समजून घ्यायच्या असतील, तर त्या श्रवणानेच आपल्याला कळतात. आणि अध्यात्म श्रवण ज्याला आपण म्हणतो, त्याच्यामध्ये श्रवण तर करावंच लागतं. कारण त्याशिवाय पायरीची श्रवण पायरी आहे. बघा लहान मूल जन्मल्यानंतर सुद्धा पहिलं काय करतो ते श्रवणच करतं की आपण जेव्हा त्याला म्हणतो सोन्या, मन्या काय ते हाका मारतो किंवा मुद्दामून आई त्याच्याशी बोलते, तर श्रवणातूनच काय करतो तो प्रतिसाद आपल्याला देत असतो. आणि ते समर्थ म्हणतात, की जे आपण कधी ऐकलंच नाही, त्याचं आपल्याला ज्ञान होत नाही. पण ज्याच्याविषयी ऐकू, त्याचं आपल्याला ज्ञान होत राहतं. आणि म्हणून ज्ञान होण्यासाठी श्रवणासारखा दुसरा काय नाहीये तर एक समर्थ जी भक्ती आपल्याला श्रवण भक्ती सांगितलेली आहे, ती श्रवण भक्ती सातत्याने करत राहावं. म्हणून नवविधा भक्ती आपल्यासमोर सांगितली. ते 9 टप्पे कसे आहेत? श्रवण, कीर्तन,
अर्चन, विष्णू नामस्मरण, अर्चन, वंदन, सख्य, आत्मनिवेदन इथपर्यंतच्या ज्या पायऱ्या आहेत त्या सगळ्या काय कराव्या तर श्रवण कराव्या. आता याचा इथे तपशील दिलेला आहे की व्रत, वैकल्य, नंतर तीर्थयात्रा, ह्या हे सगळं जे ज्ञान आहे तर तपशील समर्थांनी या मधल्या ओव्यांमध्ये दिलेला आहे. आणि हा तपशील सगळा जो आहे तो श्रवण करावा. व्रत, वैकल्य वगैरे. एक महत्वाचा मुद्दा आपण बघू. इथे जे म्हटलं की आपण मगाशी आता उल्लेख केला होता की वाच्यार्थ आणि लक्षार्थ खूप महत्वाचे साधकासाठी, की वाच्यार्थ आणि लक्षार्थ हे अगदी व्यवस्थित श्रवण करावं. मी आता म्हटलं की जसं पातळ तूप आहे आणि घट्ट तूप आहे. पातळ तूप म्हणजे निर्गुण निराकार परब्रह्म आहे, तर घट्ट तूप जे आहे ते सगुण साकार, जो सगुण जो आहे तो राम आहे. आता जे अव्यक्त आहे तेच काय झालं तर व्यक्त, म्हणजे पातळ तूपच काय झालं तर घट्ट झालं. आता पातळ तूप आणि घट्ट तूप हे दोन्ही काय तर एकच आहे. पण नामाला यायचं असेल तर काय नामरूपाला आलं की त्याला काय म्हणायचं तर सगुण म्हणायचं, त्याला व्यक्त म्हणायचं, त्याला घट्ट म्हणायचं. आता दोन्ही कसे आहेत तर अगदी एकच आहेत, त्यांच्यामध्ये अजिबातच काही फरक नाहीये. मग तुझं सगुण म्हणो की निर्गुण रे, सगुण निर्गुण ऐक गोविंद रे, हा जेव्हा बुद्धीचा निश्चय होतो, संतांचे अभंग आपल्या समोर आहेत आणि मग जे सगुण आहे तेच काय आहे तर निर्गुण आहे. खूप छान समजून घ्यायचं. एक दृष्टांत देते, मी नेहमी दृष्टांत देते पण तरी परत सांगते. अगं माझी सुनबाई नागपूरची आहे. आम्ही नागपूरला सगळेजण लग्नाला गेलो. आता आता चिंचवड वरून आम्ही नागपूरला जवळजवळ 50 एक लोक लग्नाला गेलो होतो. इतक्या लांबचा प्रवास. लग्न समारंभ अतिशय छान पार पडला. वरात निघाली परत यायला आणि सगळे दागिने वगैरे सगळे बांधाबांध झाली. तिच्या अंगावरचे दागिने वगैरे तिच्या आईने मला बांधून दिले सगळे. आणि अगदी वरात निघाली, गाडीत आम्ही बसलो तेवढ्यात तिची आई आली आणि मला म्हणाली की अहो ना हिची नथ राहिली आहे, ती नाकातच राहिली होती, ती सोन्याची नथ आहे, तेवढी तुम्ही काय करा तर नीट जपून ठेवा. आता ती नथ घेतली मी. आता कोणाला बोलायची सोय नाही की आता ही कुठे ठेवावी, म्हणून मी ती रुमालामध्ये बांधली आणि माझ्या पर्सच्या आतल्या कप्प्यामध्ये मी ठेवली. आता सगळेजण आम्ही छान हसत खेळत बसून ट्रेनमध्ये बसलो. आता ट्रेनमध्ये गप्पा गोष्टी, जेवण झाली. 8 वाजता सगळ्यांची डबे आणले होते बरोबर. आणि खूप दमलो होतो, खूप झोप लागली आणि मध्येच मला एकदम जाग आली. मी म्हटलं बापरे, आपल्याकडे नथ दिली होती त्यांनी एवढ्या गडबडीत कुठे ठेवली, मला एकदम आठवेना. पण एकदम स्मरण झालं मला की मी माझ्या पर्समध्ये ठेवली आहे. आता जेव्हा मी पर्स उघडली आणि कप्प्याला हात लावला, तेव्हा मी कशाला हात लावला हो? जी रुमालाच्या घडीमध्ये नथ बांधून ठेवली होती, तर माझा हात कशाला लागला? त्या रुमालाला लागला. मग आता रुमालामध्ये काय आहे? तर नथ आहे. हात कशाला लागला? रुमालाला लागला. तुझं रुमाल म्हणू की नथ रे? रुमाल नथू ऐकून आहे. अगदी त्याचप्रमाणे जरी मूर्तीची पूजा, आपल्या समोर रामाची सगुण काय आहे तर मूर्ती आहे. पण तीच कोण आहे तर लक्षार्थाने परब्रह्म आहे. आणि ती सगुण साकार जो राम आहे तोच निर्गुण निराकार परब्रह्म आहे. तुझं सगुण म्हणो की निर्गुण रे, सगुण निर्गुण ऐक गोविंद रे. या गोष्टी सगळ्या छान आपण समजावून घेतल्यानंतर त्या भगवंताबद्दल आपल्या अंतःकरणामध्ये प्रेम निर्माण होतं. एका भगवंताकडे बघितल्यानंतर आपण पटकन डोळे मिटतो, अंतःकरणामध्ये एक आनंद निर्माण होतो आणि तोच त्या निर्गुण निराकार परब्रह्माचा आनंद असतो. आता ते निर्गुण निराकार परब्रह्म कुठे बाहेर आहे का? तर माझ्या अंतःकरणातच आहे ते. पण ते आलंबन जे असतं, तर त्या मूर्तीचं आलंबन असतं आणि ते आलंबन आपल्याला लागतं. पण एक दिवस ते आलंबन सुद्धा सुटलं पाहिजे आणि माझ्या अंतःकरणातला आत्माराम आणि समोरच्या मूर्तीतला परब्रह्म जे आहे, तर समोरच्या मूर्तीच्या परब्रह्माच्या म्हणजे निमित्ताने माझ्या आतला अंतःकरणातला जो आत्माराम आहे, तो काय होतो तर जो मला अनुभवाला येतो. म्हणून बाहेरचा राम जे आहे ती सोय आहे आणि आतला राम जो आहे ती स्थिती आहे. या सगळ्या गोष्टी जर आपल्याला माहिती असतील, तर आपण बाहेरच्या रामामध्ये किती रमावं? तर जोपर्यंत मला आतल्या रामाचा अनुभव येत नाही तोपर्यंत. पण तो राम माझ्या आत आहे आणि तो मला ओळखायचा आहे, हे पक्क लक्षात ठेवायचंय. नाहीतर खूप बाहेर आपल्याला काय होतं तर रंगणं आणि रमणं होतं आणि मग बहिर्मुख वृत्ती जी आहे ती अंतर्मुख कधीच होत नाही आणि आतल्या रामाचा काय होत नाही तर मला अनुभव जो आहे तो माझ्यापासून खूप दूर राहून जातो. मग जेव्हा आतल्या रामाचा अनुभव येतो, तेव्हा काय होतं तर आनंदाचे डोही आनंद तरंग. म्हणजे त्याला मुक्त असं म्हटलंय. आता इथे समर्थांची ओवी आहे. तो काय होतो तर जीवनमुक्त, मुक्त होतो. त्याला भगवंताची प्राप्ती होते. पण इथे पुढे समर्थ असं म्हणतात, की मी मुक्त झालो. हेही तिथे काय करायचं त्याचंही बंधन नको.
तुकाराम महाराज म्हणतात त्याचा पण क्षीण होऊन जातो. मी मुक्त झालो, मला भगवंताची प्राप्ती झाली. आणि त्याला इतकी सहजता आली पाहिजे, की मार्गाधारे वर्तावे, विश्व हे मोहरे लावावे, अलौकिक नोहावे लोकांप्रती. म्हणजे त्यांनी मुक्त झाल्यानंतर म्हणजे स्वतःला भगवंताची अनुभूती आल्यानंतर नवे तो स्वतःच भगवत स्वरूप झाल्यानंतर त्यांनी सहज या जगतामध्ये काय करावं तर अनेक जणांना मार्गाधारे वर्तावे, विश्व हे मोहोरे लावावे. स्वतःचं वेगळेपण न दाखवता त्यांनी सगळ्यांना त्या भगवंताच्या मार्गाने नेत राहावं. रोज काय पाहिजे तर श्रवण पाहिजे. म्हणून श्रवण स्वार्थाचा शब्द समर्थांनी वापरलेला आहे. बघा साखरे महाराज जे आळंदीला आहेत त्यांच्या इथे तुम्ही कधीही जा, रोज पंचदशी आणि विचारसागर यांचा पाठ सुरू असतो अखंड. आता किती वेळा पंचदशी ऐकायची, किती वेळा दासबोध ऐकायचा, किती वेळा विचारसागर ऐकायचा असं काही तिथे म्हणत नाहीत ते. कारण समर्थांनी इथे आज्ञाच दिली, सेविलेच सेवावे अन्न, घेतलेचे घ्यावे जीवन, तैसे श्रवण मनन केलेची करावे. आता शरीर पोषणासाठी काय लागतं तर तेच खातो की नाही आपण. एखाद दिवशी चेंज म्हणून आपण वेगळं काहीतरी करू, गोड पदार्थ करू, काय बटाटा वडा करू, पावभाजी करू, पण रोजच काही आपण ते खात नाही. पण तरी अन्न म्हणून खातोच ना आपण काही ना काहीतरी. मग रोज अन्न आणि पाणी नियमाने आपण घेतो. मग त्याचप्रमाणे श्रवण आणि मनन जे आहे हे साधन रोज करावं. त्याचा अजिबात आळस करू नये. आणि जर आळस केला तर साधकाचा परमार्थ बुडतो असं समर्थांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे. आळसाचे संरक्षण, परमार्थाची बुडवण या कारणे श्रवण केलेची पाहिजे. म्हणून टाळाटाळ न करता साधकांनी काय करावं तर श्रवण करावं. असं आपल्याला श्रवण निरूपणामध्ये समर्थ सांगतात. पुढचा जो समास आहे श्रवण निरूपणाचा 9वा, त्याच्यामध्ये कशाचं श्रवण करावं, कुणाचं श्रवण करावं, जे मी आता शब्द वापरले ना, शास्त्र शुद्ध, संप्रदाय शुद्ध, किती करावं, कसं करावं, याचा उहापोह समर्थांनी पुढच्या समासामध्ये केलेला आहे. आज आपण इथेच थांबूया. जय जय रघुवीर.